नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर कॅप राऊंड 1 चं कॉलेज अलॉटमेंट पब्लिश झालेलं आहे. हे कॉलेज अलॉटमेंट कशा प्रकारे चेक करायचं, बेटरमेंट कोण करू शकतं, बेटरमेंटचे काय फायदे आहेत, फ्रीज केव्हा करायचंय, फ्रीज नाही करायचं, नाही केलं तर काय होईल, बेटरमेंट मध्ये निवडलेलं कॉलेज कितव्या राऊंड पर्यंत आपण त्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकतो आणि बेटरमेंटचे फायदे काय, बेटरमेंट संबंधी असणारे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेले, या सर्वांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये दिलेले आहेत आणि नुकताच तो व्हिडिओ आपल्या चॅनलला पब्लिश झालेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर व्हिडिओ अगोदर संपूर्ण पहा आणि त्यानंतर काही प्रश्न असतील तर ते आपल्या कमेंट बॉक्स मध्ये विचारा. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय बटन मध्ये दिलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओचा आपला टॉपिक आहे कॉलेज नॉट अलॉटेड. पहिल्या कॅप राऊंड मध्ये कोणतंच कॉलेज अलॉट झालेलं नाही, कुठलंच कॉलेज नाही भेटलं. तर आता पुढची प्रोसेस काय आहे आणि आता आपण काय करायचंय. तर मित्रांनो, आता तुम्हाला काही करायची गरज नाहीये. आता कॅप राऊंड फर्स्ट मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे यापैकी सर्वच विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज मिळालं असेलच असं नाही. काही विद्यार्थी द्यायचे म्हणून उगीच 10, 15, 20, 50 कॉलेज ऑप्शन देतात, परंतु त्यांनी ज्या फर्स्ट प्रेफरन्स कॉलेजला चॉईस दिलेलं असतं, ज्या कॉलेजला फर्स्ट प्रेफरन्स दिलेला असतो, एक पहिले 4-5 कॉलेजमध्ये त्यांना ऍडमिशन घ्यायचं असतं. ज्या ठिकाणी ते विद्यार्थी जाणार नाहीयेत अशा ठिकाणी देखील उगीच द्यायचे म्हणून ऑप्शन्स, कुणीतरी म्हटलं की तू जास्त ऑप्शन द्यायला पाहिजे तर त्यांनी ते दिलेले असतात आणि जेव्हा त्यांना फर्स्ट कॅप राऊंड मध्ये ते कॉलेज अलॉट होतं तेव्हा ते डिसिजन घेतात की मला त्या कॉलेजमध्ये जायचं नाहीये आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांचं त्यांनी सीट ते अडवलेलं आहे. मग आता ते जर त्या कॉलेजला नाही गेले तर त्यांच्याकडे 2 पर्याय असतात, एक म्हणजे बेटरमेंटचं किंवा काहीही न करता सीट सोडून द्यायचं. तर काही विद्यार्थी बेटरमेंट करतात, काही विद्यार्थी काहीही करत नाहीयेत, त्यांचं सीट फर्स्ट राऊंड मधलं ऑटोमॅटिक कॅन्सल होतं आणि दुसऱ्या राऊंड मध्ये मेरिट नुसार त्यांना दुसरं सीट जर मेरिट मध्ये कुठल्या कॉलेजच्या बसले तर ते मिळू शकतं. मग आता अशा विद्यार्थ्यांनी जे सीट बेटरमेंट केलेलं नाहीये, त्यांना ज्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं नाहीये, तर ते सीट सेकंड राऊंड मध्ये दुसऱ्या विद्यार्थ्यांना अलॉट होणार आहे. आता विद्यार्थ्यांच्या मनांमध्ये भीती आहे की एखाद्या कॉलेजची तुम्ही वॅकन्सी किंवा त्या अलॉटमेंट लिस्ट पाहिली तर जितक्या जागा आहेत त्यापैकी जवळपास 90 ते 95% जागांवरती अलॉटमेंट झालेलं असतं. फॉर एक्झाम्पल 100 जागा असतील तर त्यापैकी 90-95 जागा या अलॉट केलेल्या असतात. 120 जागा असतील तर 115-117 जागांपर्यंत अलॉटमेंट हे दिलेलं असतं. मग विद्यार्थ्यांना असं वाटतं की आता खूपच कमी जागा शिल्लक राहिलेल्या आहेत, तर असं नाहीये मित्रांनो. एकूण 4 राऊंड होणार आहेत आणि 4थ्या राऊंड पर्यंत काही जागा शिल्लक राहतात. आता हे तितकंच खरं आहे की पहिल्या कॅप राऊंड मध्ये 50 ते 70% जागा या भरल्या जाऊ शकतात. काही कॉलेजच्या 40-50% पर्यंत भरतात. GLC, ILS सारख्या कॉलेजच्या 70-80% पर्यंत भरू शकतात. काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट रिजेक्ट होतात, काही विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायला जाता येत नाही. अशा बऱ्याचशा कारणामुळं हे 4th राऊंड पर्यंत, अगदी इन्स्टिट्यूट लेवल राऊंड पर्यंत काही जागा या शिल्लक असतात. तर हे पूर्ण ऍडमिशन प्रोसेस आपल्या चॅनलवरती वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर आता आपल्या मेन क्वेश्चन कडे आपण वळूया की पहिल्या कॅप राऊंड मध्ये कॉलेज भेटलं नाही तर आता काय करायचंय. तर यासाठी परत आपल्याला ऑप्शन द्यायचे आहेत का, तर नाही. आपण जे कॉलेज ऑप्शन दिलेले आहेत फर्स्ट राऊंड मध्ये तुम्ही इथं पाहू शकता, कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर राऊंड फर्स्ट अँड राऊंड सेकंड. म्हणजेच जे तुम्ही आता फर्स्ट कॅप राऊंड साठी कॉलेज ऑप्शन दिलेले होते ते कॅप राऊंड फर्स्ट साठी आहेत आणि सेकंड साठी देखील तेच ऑटोमॅटिक असणार आहेत. तुम्हाला परत नवीन कॉलेज ऑप्शन द्यायची गरज नाही. आणि हे कॉलेज ऑप्शन भरत असताना मी इन्स्ट्रक्शन दिली होती की तुम्हाला जे कॉलेज फर्स्ट आणि सेकंड राऊंडला द्यायचे आहेत ते आताच देऊन घ्या. सेकंड राऊंड मध्ये याच्यामध्ये नो चेंज असणार आहे, तुम्हाला वाढवता देखील येणार नाही,
कमी देखील करता येणार नाही आणि प्रेफरन्स देखील चेंज करता येणार नाहीत. जे रेग्युलर व्ह्यूअर असतील, ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल, त्यांनी व्यवस्थित कॉलेज ऑप्शन दिलेले असतील, तर त्यांना काळजी करायची काही गरज नाहीये. जे तुम्ही कॅप राऊंड फर्स्ट मध्ये कॉलेज ऑप्शन दिलेले आहेत, तेच आता सेकंड राऊंड मध्ये त्याच कॉलेजच्या ऑप्शनचा विचार होणार आहे. आणि तुम्हाला मार्क्स कसे आहेत किंवा आता त्या कॉलेजला जिथं तुम्ही प्रेफरन्स दिला आहे तिथली कट ऑफ किती लागते यावरती तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये कॉलेज भेटेल का नाही हे डिपेंड आहे. आता सेकंड राऊंड जर आपण शेड्यूल पाहिलं तर 17/8/2024 रोजी डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट्स फॉर कॅप राऊंड सेकंड, म्हणजेच सेकंड राऊंड साठी किती ऍडमिशन घेता येऊ शकतात किंवा किती जागा शिल्लक आहेत याची माहिती आपल्याला वेबसाईटला मिळणार आहे. ती कशी चेक करायची हे जेव्हा डिस्प्ले होईल तेव्हा याचा व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल. तर फर्स्ट कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन घेऊन जितक्या जागा शिल्लक राहतील त्याची माहिती आपल्याला 17/8/2024 म्हणजे 17 ऑगस्ट 2024 ला समजणार आहे. त्यानंतर अलोकेशन राऊंड सेकंड, आज जसं अलॉटमेंट झालं फर्स्ट कॅप राऊंडच्या विद्यार्थ्यांना कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे हे कळलं, तसंच जेव्हा या 17/8/2024 रोजी ज्या काही जागा वॅकंट राहतील, शिल्लक राहतील, त्यावरती मेरिट नुसार सेकंड राऊंडचं अलॉटमेंट होणार आहे आणि ते आपल्याला 19/8/2024 रोजी राहिलेल्या विद्यार्थ्यांना किंवा बेटरमेंट केलेल्या विद्यार्थ्यांना नवीन कॉलेज अलॉट होईल किंवा बेटरमेंट केलं असेल तर तेच कॉलेज तुम्हाला परत एकदा मिळेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना कुठलंच कॉलेज भेटलेलं नाहीये अशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड मध्ये कॉलेज भेटून जाईल. आणि आपल्याला कॉलेज भेटल्यानंतर आपण 20/8/2024 ते 23/8/2024 या वेळेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन डॉक्युमेंट सर्व घेऊन फी भरून ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. आणि डॉक्युमेंट कुठले लागतात त्याचा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्याचबरोबर वरती आय बटन मध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ एकदा पाहून घ्या आणि सर्व डॉक्युमेंट आणखी तुमच्याकडे नसतील तर व्यवस्थित डॉक्युमेंट काढून घ्या. जाताना ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत तुम्हाला न्यायचे आहेत, 2 ते 3 सेट झेरॉक्सचे घेऊन जायचे आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आता एक्स्ट्रा काहीही इफर्ट्स घ्यायची गरज नाहीये, स्पेशल काही करायची गरज नाहीये, फक्त वेट अँड वॉच ची भूमिका तुम्हाला घ्यायची आहे. आणि 19/8/2024 ला सेकंड कॅप राऊंडचं अलॉटमेंट होईल, तेव्हा विद्यार्थ्यांना नव्याने दुसरे कॉलेज अलॉटमेंट होतील. मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा, त्याचे उत्तर देण्याचा मॅक्झिमम प्रयत्न केला जाईल. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना चॅनल शेअर करा. धन्यवाद.